हॅलो गाईज, माय सेल्फ मना योगेश विठ्ठल. तर आपण बघत आहोत डिप्लोमा फर्स्ट इयरमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स. या अगोदर पण आपण जो चॅप्टर नंबर 2 आहे डिटर्मिनंट यावर आपण लेक्चर घेतलेले आहे. तर जो चॅप्टर नंबर 1 आहे, चॅप्टर नंबर 1 काय आहे? लॉगरिथम. चॅप्टर नंबर 1 काय आहे? लॉगरिथम. चॅप्टर नंबर 2 काय आहे? डिटर्मिनंट. चॅप्टर नंबर 3 काय आहे? मॅट्रिक्स. चॅप्टर नंबर 4 काय आहे? पार्शियल फ्रॅक्शन. हा 4 चॅप्टर हा युनिट नंबर 1 मध्ये येतात, बरोबर? युनिट नंबर 1 मध्ये येतात. तर हा जो युनिट नंबर 1 आहे, जो आपला थेरी पेपर होणार आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा 70 मार्क्सचा, त्यामध्ये युनिट नंबर 1 मध्ये किती मार्क्ससाठी येणार आहे? 20 मार्क्ससाठी, बरोबर? तर त्यामध्ये लॉगरिथम आहे, डिटर्मिनंट आहे, मॅट्रिक्स आहे, पार्शियल फ्रॅक्शन आहे. अगोदर आपण डिटर्मिनंट बघितला आहे. तर आपण बघणार आहोत फर्स्ट चॅप्टर नंबर 1 युनिट नंबर 1 मला फर्स्ट चॅप्टर लॉगरिथम. तर जे 10वीची मुलं आहेत, 10वीतून तुम्ही येत आहे, तर तुमच्यासाठी हा नवीन चॅप्टर आहे लॉगरिथम, बरोबर? तर लॉगरिथम म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय लॉगरिथम? लॉगरिथम म्हणजे काय? आपण काय सांगू शकतो? कोणाला माहीत आहे का की लॉगरिथम म्हणजे काय? की आपण एक लॉग टेबल असते, ते लॉग टेबलच्या नुसार जे आपण कॅल्क्युलेशन करतो, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, हे काय करू शकतो? आपण सॉल्व करू शकतो. कशानुसार? लॉगरिथमनुसार. मग हा जो लॉगरिथम हा चॅप्टर आहे, हा आपल्याला बघायचा आहे. तर यामध्ये जे आपले मल्टिप्लिकेशनचे जे रूल्स असतात, ॲडिशन सबट्रॅक्शनचे जे रूल्स असतात, त्याच पद्धतीनं काय असतात? लॉगरिथमचे काही रूल्स असतात, लॉ असतात, बरोबर? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय पॉवर फंक्शन? फंक्शन म्हणजे काय? त्यानंतर पॉवर फंक्शन म्हणजे काय? कशाला म्हणतात आपलं पॉवर फंक्शन, बरोबर? तर यामध्ये दिलेलं आहे डेफिनेशन, की आपल्याला डेफिनेशन काय दिलेली आहे? y इज इक्वल टू एचा पॉवर एक्स. याला काय म्हणायचं? एचा पॉवर एक्स. y इज इक्वल टू एचा पॉवर एक्स इज पॉवर फंक्शन, बरोबर? इज पॉवर फंक्शन हिअर a इज reset of the power of x. a is reset of the power of x is called power or exponent. Is called power of exponent. And power function means a is multiplied by itself x time. That means y is equal to a into a dot t times. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? ह्या डेफिनेशनचा अर्थ काय हो? आपल्याला माहीत आहे क्यूब किंवा स्क्वेअर, बरोबर? आपण ज्या पद्धतीनं स्क्वेअर लिहितो, 2चा पॉवर काय लिहितो? 2. जर 2चा जर स्क्वेअर लिहायचा असेल, 2चा स्क्वेअर काय? व्हॉट इज मीन बाय 2 स्क्वेअर? 2चा स्क्वेअर काय? 4. पण तो जर आपण राईट डाऊन करत असेल, तो राईट डाऊन कसं करणार आपण? 2 इंटू 2 इंटू 2, बरोबर? 2 इंटू 2 इंटू 2. हे झालं 2चा क्यूब. 2चा स्क्वेअर जर लिहायचा असेल तर आपण काय लिहितो? 2 इंटू 2, बरोबर? म्हणजे काय येणार? 2चा स्क्वेअर. 2चा जर क्यूब जर लिहायचा असेल तर तो काय लिहिणार? 2 इंटू 2 इंटू 2. म्हणजे काय होणार? 2चा क्यूब काय आहे? 8. तो आपण राईट डाऊन करणार. त्याच पद्धतीनं पॉवर म्हणजे काय? मग 2चा स्क्वेअर, 2 पॉवरला स्क्वेअर म्हणजे किती आहे? 2 किती टाइम्स? 2 टाइम्स.
आणि 2चा क्यूब म्हणजे काय 2 किती टाईम 3 टाईम काय होणार यामध्ये मल्टिप्लिकेशन होणार बरोबर. तर यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट 2चा पॉवर 3 इज इक्वल टू 8. 2चा पॉवर 3 मीन्स 2 किती टाइम्स 2 3 टाइम्स 2 into 2 into 2 इज इक्वल टू 8 बरोबर. त्याच पद्धतीनं फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम्पल नंबर सेकंड एफ मीन्स फंक्शन ऑफ -1चा स्क्वेअर. फंक्शन ऑफ -1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. फंक्शन ऑफ -1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता एखादं फंक्शन असेल बरोबर एखादा फंक्शन असेल तर -1चा स्क्वेअर काय होणार आहे -1 इंटू -1 -1 इंटू -1 काय होणार आहे 1. कारण की मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस काय होतात मायनस काय होतात प्लस होतात. तर -1 इंटू -1 काय होणार आहे 1 होणार आहे. मग -1चा स्क्वेअर काय येतो 1. एखाद्या फंक्शनमध्ये -1चा स्क्वेअर काय येणार आहे 1. म्हणून ह्या टोटल एखाद्या म्हणजे फंक्शन ऑफ -1चा स्क्वेअर तो काय येतोय 1 बरोबर. पॉवर म्हणजे काय का एखादे व्हेरिएबल दिला किंवा एखादं फंक्शन दिलं आहे का त्याचा पॉवर किती त्याला काय म्हणायचं पॉवर बरोबर. त्यानंतर आपण बघत आहोत लॉगरिथमिक फंक्शन. त्यानंतर काय बघणार आहोत आपण लॉगरिथमिक फंक्शन. व्हॉट इज मीन बाय लॉगरिथम किंवा व्हॉट इज मीन बाय लॉगरिथमिक फंक्शन. लॉगरिथमिक फंक्शन म्हणजे काय तर आपल्याला इथं दिलेलं आहे y इज इक्वल टू a ऑफ x. y इज इक्वल टू a ऑफ x इज पॉवर फंक्शन एचा पॉवर काय आहे x. एक फंक्शन दिलं आहे y इज इक्वल टू a ऑफ x इज अ पॉवर फंक्शन. देन त्या पॉवर फंक्शनचं लॉगरिथमिकमध्ये आपण राईट डाऊन कसं करणार त्या पॉवर फंक्शनचं लॉगरिथमिकमध्ये आपण राईट डाऊन काय करणार नेक्स्ट दिलेलं आहे लॉग टू द बेस ऑफ a ऑफ y इज इक्वल टू x. जो पॉवरला x तो इज इक्वल टू x एका साईडला येईल. जो एचा पॉवर x जे व्हेरिएबल आहे x आणि y काय झाले त्यामध्ये व्हेरिएबल जो तो काय येणार बेसला म्हणजे काय येईल लॉग टू द बेस ऑफ a of y is equal to x where a is याला काय म्हणायचं बेस ऑफ लॉगरिथम. याला काय म्हणायचं बेस ऑफ लॉगरिथम. सर्वात महत्त्वाचं लॉगरिथम हा चॅप्टर लक्षात घेत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉवर फंक्शन आणि पॉवर फंक्शनचं लॉगरिथमिक फॉर्म कसं राईट डाऊन करायचं ते सर्वात महत्त्वाचं आहे. y इज इक्वल टू a ऑफ x हे जे पॉवर फंक्शन आहे त्यालाच आपण लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो कसं राईट डाऊन करू शकतो लॉग टू द बेस ऑफ a ऑफ y इज इक्वल टू x. लॉग टू द बेस ऑफ a ऑफ y इज इक्वल टू x. जो पॉवरला x होता तो इज इक्वल टू x झाला. जो एचा पॉवर x मीन्स जो a होता तो इकडे जाऊन काय झाला बेसला गेला. मग लॉग टू द बेस ऑफ a ऑफ y इज इक्वल टू x व्हेअर a काय आहे बेस ऑफ लॉगरिथम अँड x अँड y काय आहे व्हेरिएबल. लक्षात ठेवा पॉवर फंक्शनचं लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कसं राईट डाऊन करता येत आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे की पॉवर फंक्शन ही जी डेफिनेशन आहे लॉगरिथमिक फंक्शनची y इज इक्वल टू एचा पॉवर x इज अ पॉवर फंक्शन. देन लॉग टू द बेस ऑफ a ऑफ y इज इक्वल टू x
मग जे y इज इक्वल टू एचा पॉवर x जे पॉवर फंक्शन आहे त्यालाच लॉगरिथममध्ये कसं राईट डाऊन करतात या पद्धतीने लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ y इज इक्वल टू x व्हेअर ए काय आहे बेस ऑफ लॉगरिथम अँड x अँड y काय आहे व्हेरिएबल. बरोबर. आता हे झाले व्हेरिएबल. आपण फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल 2चा पॉवर 3 इज इक्वल टू 8. 2चा पॉवर 3 इज इक्वल टू 8. हे जे एक्झाम्पल आहे बरोबर हे जे एक्झाम्पल आहे तर त्या एक्झाम्पल हे एक्झाम्पल काय आहे 2चा पॉवर 3 इज इक्वल टू 8. हे एक्झाम्पल काय आहे पॉवर फंक्शनचं एक्झाम्पल आहे. आता या पॉवर फंक्शनचं एक्झाम्पल जे आहे त्याचं कशात रूपांतर करायचं लॉगरिथमिक फंक्शनमध्ये. त्याचं कशात रूपांतर करायचं लॉगरिथमिक फंक्शनमध्ये. तर आपण जर बघितलं तर 2चा पॉवर 3 इज इक्वल टू 8 हे कोणत्या फॉर्ममध्ये y इज इक्वल टू एचा पॉवर x. मग पुढं काय लिहिता येईल वी हॅव y इज इक्वल टू एचा पॉवर x व्हेअर yची व्हॅल्यू काय आहे yची व्हॅल्यू याशी कंपेअर केलं y इज इक्वल टू एचा पॉवर x. ह्या इक्वेशनची जर आपण दिलेलं एक्झाम्पल जर कंपेअर केलं तर yची व्हॅल्यू काय येते 8 येते. त्याच पद्धतीने एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 3 येणार आहे. जो पॉवर आहे त्याची व्हॅल्यू काय आहे 3. कंपेअर जर केलं तर एक्सची व्हॅल्यू काय येते 3 येते अँड एची व्हॅल्यू काय येते एची व्हॅल्यू काय येते 2 येते. बरोबर. आपल्याला एक्स वाय आणि ए आपल्याला माहीत झाली काय आहे. एक्सची व्हॅल्यू काय आहे 3 आहे वायची व्हॅल्यू काय आहे 8 आहे आणि एची व्हॅल्यू काय आहे 2. आणि ह्या ज्या पॉवर फंक्शन आहे त्याचं जर लॉगरिथमिक फॉर्ममध्ये जर लिहिलं देअरफॉर वी हॅव लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ वाय इज इक्वल टू एक्स. लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ वाय इज इक्वल टू एक्स. बाय पुटिंग व्हॅल्यू वी हॅव यामध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या तर काय होईल एची व्हॅल्यू जर 2 पुट करा वायची व्हॅल्यू 8 पुट करा आणि एक्सची व्हॅल्यू 3 पुट करा तर काय येईल लॉग टू द बेस ऑफ 2 ऑफ 8 इज इक्वल टू 3. लॉग टू द बेस ऑफ 2 ऑफ 8 इज इक्वल टू 3. या पद्धतीने काय होईल हे जे एक्झाम्पल आहे याचं एक्सपोनेन्शियल या पद्धतीनं होईल. बरोबर. खाली काय दिलेलं आहे कन्वर्ट फॉलोइंग लॉगरिथम फंक्शन इनटू पॉवर फंक्शन. आता या उलटच काय या उलट की आपण पॉवर फंक्शनचं काय करतो कन्वर्ट लॉगरिथमिक फंक्शनमध्ये. तर याच उलट काय करू शकतो लॉगरिथमिक फंक्शनचं कन्वर्ट कशात करू शकतो पॉवर फंक्शनमध्ये. बरोबर. हे दोन जर कन्सेप्ट लक्षात आल्या की ह्या लॉगरिथममध्ये काय आहे एवढं काही हार्ड नाही. तर यामध्ये जर एक्झाम्पल जर बघितलं तर लॉग टू द बेस ऑफ 2 ऑफ 32 लॉग टू द बेस ऑफ 2 ऑफ 32 इज इक्वल टू 5. लॉग टू द बेस ऑफ 2 ऑफ 32 इज इक्वल टू 5 हे जर एक्झाम्पल घेतलं तर याचं काय करायचं आपल्याला पॉवर फंक्शनमध्ये आपल्याला राईट डाऊन करायचं. तर पहिल्यांदा लॉगरिथमिक फॉर्म आपण राईट डाऊन करू. लॉगरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे वी हॅव लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ वाय म्हणजे लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ वाय इज इक्वल टू एक्स. हा काय आहे लॉगरिथमिक फॉर्म. मग यामध्ये जर ह्या इक्वेशनशी जर आपण कंपेअर केलं तर एक्सची व्हॅल्यू काय येते एक्सची व्हॅल्यू जर ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण कंपेअर केलं तर एक्सची व्हॅल्यू काय येते 5 येते. बरोबर. एक्सची व्हॅल्यू काय येते 5 येते. त्याच पद्धतीनं वायची व्हॅल्यू काय येते वायची व्हॅल्यू काय येते 32 येते. वायची व्हॅल्यू काय येते 32 येते. त्याच पद्धतीनं एची व्हॅल्यू काय येते 2 येते. आपल्याला एक्स वाय आणि ए ह्या व्हॅल्यू माहीत झाल्यानंतर जो पॉवर फंक्शन आहे बरोबर
पॉवर फंक्शनचा जो फॉर्म्युला आहे, पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन एचा पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. एचा पॉवर एक्स हा काय झाला पॉवर फंक्शन, आणि लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ वाय इज इक्वल टू एक्स हा काय झाला लॉगरिथमिक फंक्शन. मग पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला राईट डाऊन करा आणि त्यामध्ये काय करा ह्या व्हॅल्यू पुट करा. तर एची व्हॅल्यू 5 आहे, एची व्हॅल्यू 2 आहे आणि एकची व्हॅल्यू 5 आहे. तर मग काय होईल 2चा पॉवर 5 इज इक्वल टू 2चा पॉवर 5 इज इक्वल टू 32. या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल सॉल्व करता येईल. यावर एक एक्झाम्पल फिक्स असणारे, एक तर पॉवर फंक्शनचं काय करायचं, लॉगरिथमिक फंक्शनमध्ये राईट डाऊन करा, किंवा लॉगरिथमिक फंक्शनचं काय करता येईल आपल्याला पॉवर फंक्शनमध्ये राईट डाऊन करता येईल. यावर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये MSBTच्या लास्ट एक्झाममध्ये जे आहे यावर एक एक्झाम्पल 100% असतंच. ओके. त्यानंतर अजून एक दिलेलं आहे ते म्हणजे कन्वर्ट फॉलोविंग पॉवर फंक्शन इनटू लॉगरिथमिक फंक्शन. पॉवर फंक्शनचं काय करायचं आहे लॉगरिथमिक फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचे, जे आपण बघितलं आहे. तर आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे 2चा पॉवर 4 इज इक्वल टू 16, जे आपण बघितलं आहे. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला काय का पॉवर फंक्शनचा पहिल्यांदा काय करायचं राईट डाऊन काय करायचा पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला राईट डाऊन करायचा. तर वी हॅव एचा पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. हा पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला राईट डाऊन केला बरोबर. त्यानंतर एची व्हॅल्यू पुट करायची. एची व्हॅल्यू या एचा पॉवर एक्स इज इक्वल टू वाय हा हे जो पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला आहे ते आपल्या एक्झाम्पलशी काय करायचं कम्पेअर करायचं. त्यामध्ये एची व्हॅल्यू काय येणार 2 येणार, वायची व्हॅल्यू काय येणार 16 येणार, अँड एक्सची व्हॅल्यू काय येणार 4 येणार बरोबर. ह्या व्हॅल्यू काय करायच्या, जो लॉगरिथमिक फंक्शनचा फॉर्म्युला आहे काय लॉगरिथमिक फंक्शनचा फॉर्म्युला लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ वाय, लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ वाय इज इक्वल टू एक्स. हा जो लॉगरिथमिक फंक्शनचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये ह्या व्हॅल्यू काय करायच्या पुट करायच्या. तर 2चा पॉवर 4 इज इक्वल टू 16, 2चा पॉवर 4 इज इक्वल टू 16. याचा आन्सर काय येतं आहे लॉगरिथमिक फॉर्ममध्ये लॉग टू द बेस ऑफ 2 ऑफ 16 इज इक्वल टू 2. याच पद्धतीनं लॉगरिथमिक फॉर्मचं पॉवर फंक्शनमध्ये रूपांतर करा किंवा पॉवर फंक्शनचं लॉगरिथमिकमध्ये रूपांतर करा. या पद्धतीनं आपण बघणार आहोत. तर त्याच पद्धतीनं आपण लॉगरिथमिकचे काही रूल्स बघणार आहोत, ते बघणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय लॉगरिथमिक पॉवर फंक्शन म्हणजे काय, लॉगरिथमिक फंक्शन म्हणजे काय, आणि लॉगरिथमिक फंक्शनचं कन्वर्ट पॉवर फंक्शनमध्ये कसं करतात आणि पॉवर फंक्शनचं कन्वर्ट लॉगरिथमिक फंक्शनमध्ये कसं करतात. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला काय एचा पॉवर एक्स इज इक्वल टू वाय, आणि लॉगरिथमिक फंक्शनचा फॉर्म्युला काय लॉगरिथमिक फंक्शनचा फॉर्म्युला लॉग टू द बेस ऑफ ए ऑफ वाय इज इक्वल टू एक्स. ह्या 2 कन्सेप्ट लक्षात ठेवल्यानंतर जे पुढचे जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. तर यानंतर आपण बघणार आहोत लॉ ऑफ लॉगरिथम नेक्स्ट चॅप्टरमध्ये. ओके. थँक्यू.